धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दक्ष पत्रकार संघ आणि वंचित आघाडीच्या लढ्याला यश. भाले कुटुंबासाठी महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. देवपूर येथील मंदाबाई भाले यांचे घर काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमण कारवाई थटविल्यानंतर या प्रकरणावरून दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीने सातत्याने आंदोलने, उपोषण व निवेदने देत भाले कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर 3 जुलै रोजी धुळे महापालिका आयुक्तांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आयुक्तांनी भाले कुटुंबाला देवपूर येथील सैनिक कॉलनीजवळील जलकुंभ परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. तसेच भाले कुटुंबातील मुलाला त्याच ठिकाणी जलकुंभाच्या ठेकेदारी अंतर्गत वॉचमन म्हणून रोजगार देण्याची तयारीही महापालिकेने दर्शवली. या प्रस्तावाचा स्वीकार करून सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आयुक्तांनी केली. यावेळी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष नागसेन बागुल आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकरअण्णा खरात यांनी हा प्रस्ताव भाले कुटुंबासमोर ठेवून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय कळवण्यात येईल असे आयुक्तांना सांगितले. दरम्यान या बैठकीनंतर भाले कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त होत असून दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मंदाबाई भाले राहणार जगन्नाथ नगर यांचं धुळे महानगरपालिकेचे जे अतिक्रमणधारक अधिकारी होते प्रसाद जाधव, त्याच पद्धतीने किशोर शिंदे आणि माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशान्वये त्यांचं जे काही घर त्या ठिकाणी निस्ताराभूत करण्याची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, त्या दिवसापासून मंदाबाई भाले हे आमरण उपोषणाला बसलेले होते. आमरण उपोषणाला बसल्यानंतर देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी बळजबरी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल ह्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचा उपचार केला. त्याच्यानंतर 8 दिवस ते त्या ठिकाणी राहिले, ते पण बिना अन्नाचे. त्यांचं उपोषण आमरण त्या ठिकाणी चालू होतं. तदनंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला दक्ष पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष बापू बागुल आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी शंकरअण्णा खरात आम्ही त्या ठिकाणी गेलो. की सगळी माहिती आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतली आणि तदनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि मुख्यमंत्रीपर्यंत पत्रव्यवहार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या गेटसमोर आम्ही आंदोलन पण देखील केलेलं होतं. आणि आता या क्षणाला धुळे शहर पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही मंदाबाई भाले हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आज 28वा दिवस आहे. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही बिर्याड आंदोलन केलेलं आहे. पत्रकारांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि सर्वात महत्त्वाचं अभिनंदन मी या ठिकाणी असं करतो की आमच्या भीमनगर शाखेचे जे काही कार्यसम्राट आहेत जितूभाऊ सिरसाट, जे 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये त्यांनी कार्यपद्धती चालवली आणि त्यांची जी काही सुकन्या आहेत पूनमताई सिरसाट, आज ते देखील या मंदाबाई भाले यांना न्याय मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सहभाग दाखवला. आणि याच्यातनं धुळे शहर पोलीस स्टेशनची जी काही PI आहे त्या PIंनी मध्यस्थी करून PI साहेब, त्यांची टीम, आयुक्त साहेब आणि आमची दक्ष पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडी आणि पूनमताई सिरसाट, जितूभाऊ खैरनाथ, त्याच्यानंतर संजय आहिरे आणि काही पत्रकार लोकांच्या मध्यस्थीने ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. तो पॉझिटिव्ह न्याय या पद्धतीने आहे. आम्ही अजून त्याच्यावर पूर्ण विचार केलेला नाही. आयुक्त साहेबांना ज्या पद्धतीने आम्ही हे जे काही शासन निर्णय दिलेले आहे, हे शासन निर्णय मी महाराष्ट्र शासनाच्या रात्री 3 वाजता एका उच्च महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याकडनं रात्री 3 वाजता हा GR मागवलेला आणि या GRच्या माध्यमातून आम्ही त्यांना पटवून दिलं की अतिक्रमण तोडण्याच्या अगोदर काय प्रोसेस केली पाहिजे आणि अतिक्रमण जर तोडलं तर त्याचं पुनर्वसन कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्या माध्यमातून माननीय आयुक्तांनी या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ते
त्यांच्या महानगरपालिकेच्या बैठकीत त्याच्यात आदेशान्वये त्याच पद्धतीने स्थायीमध्ये जी काही बैठक असेल, स्थायी समितीची जी काही बैठक असेल त्याच्यामध्ये ते GR काढतील त्यांच्या माध्यमातून आणि मंडाबाई भाले यांना त्या ठिकाणी 1.5 किंवा 1000 स्क्वेअर फूट जागा आणि त्यांच्या मुलाला महानगरपालिकेमध्ये नोकरीला लावण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिल्यामुळे आम्ही तोपर्यंत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही मंडाबाई भालेंना हा निरोप देऊ. त्यांनी जर आम्हाला होकार दिला तर त्या ठिकाणी आम्ही यस म्हणू. परंतु आमची त्यांच्याकडनं 2 पाऊल पुढे येण्याची प्रक्रिया आहे, आमच्याकडनं 2 पाऊल पुढे जाण्याची प्रक्रिया आहे. याच्यातनं पॉझिटिव्ह आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे. आम्ही मंडाबाई भालेंना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस बिराड आंदोलन आणि मंडाबाईंनी ज्या पद्धतीने 87 वर्षे असताना त्यांना मी सॅल्यूट करतो की ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आतापर्यंत एखादी व्यक्ती त्या ठिकाणी नेस्तानाबूत झाली असती किंवा त्यांचा प्राण मावळला असता, परंतु टक धरून आहे. त्यांची परिस्थिती आजही खूप खालावलेली आहे. डॉक्टरांनी तर कालच आम्हाला सांगितलेलं होतं, हे जर अजून 2-3 दिवस आमरण उपोषणाला जर बसले आणि यांनी पोटात अन्न घेतलं नाही तर यांचं काही होऊ शकतं. त्या माध्यमातून शहर पोलीस स्टेशनच्या PIच्या माध्यमातून या ठिकाणी मध्यस्थी झालेली, आम्हाला पॉझिटिव्ह व्ह्यू मिळालेला आहे. परंतु आम्हाला पॉझिटिव्ह हे फक्त शब्दाने नाही तर कागदपत्राने पाहिजे. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही आमचं बिराड आंदोलन आणि मंडाबाई भाले यांचं आमरण उपोषण सोडू. परंतु जोपर्यंत आम्हाला ठोस असा पुरावा मिळत नाही तोपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू वागुल, दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य धुळे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.